नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या गहू भराचं काम चालू आहे आणि हे बघा इकडं गहू कसं काय झालं आहे. तर काल फादरनी भरला आहे आणि थोडं राहिलं आहे. आता मी आता मोटर दळून दिली आणि पाणी चालू आहे. घरी गेल्याच्या नंतर परत आपल्या वांग्यावर पण पाणी लावायचं आहे. घरासमोर वांगी लावेले ना त्यांच्यावर. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मी तुम्हाला आपले वांगे पण दाखवतो आणि गहू तर बघितलंच आहे तुम्ही. हे बघा, परत बघून घ्या कसं काय झालं, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर लांब आहे तिकडं, नाही का. इकडं शेवटच्या कोपऱ्याला आलो आहे आणि इकडं थोडं राहिले. इथं 1 2 3 एक वाफे राहिले कालचे, तेवढे भरायचे आणि घरी जायचे आपल्याला वांग्यावर पाणी लावायला. अरे बघा, मागच्या वर्षी आम्ही थोडासा गहू ना पातळ का टाकला होता, यावेळेस थोडा दाट टाकला आहे. तर खूपच भारी असं, म्हणजे माहिती का, कुठंच गॅप वगैरे नाही राहील. एकदम भारी गहू उतरला आहे. म्हणजे कसं माहिती का, पहिले कसं फक्त मागच्या वर्षी फक्त पेरलं होतं. यावेळेस काय केलं, एक पाळी असा फोकून दिला हाताने आणि दुसऱ्या पाळीला पेरला आहे. म्हणजे कसं जे वरंबे राहते ना ते मोकळे राहते ना, तर आता ते तसे राहिले नाही, पूर्ण पॅक झाले. वरंबेसुद्धा पॅक झाले. एकच नंबर असा गहू, पूर्ण कुठंच असं खालीवर कुठंच नाही, एकदम प्लेन बसेल बघा. तुम्हाला दिसत असं, तुम्हाला मी खालून पण दाखवते बघा. बघा, म्हणजे असं कोणत्याच ठिकाणी असं खाली नाही, वर नाही, एकदम सारखा गहू वाढलाय, नाही का. एकदम भारी झालाय. तर एवढं भरून झालंच नाही तर मी घरी जाणार आहे. तुम्हाला घरचे वांगे पण दाखवतो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं जे इकडं 1 2 वाफे राहिले होते ते भरून झाले आणि मी आता घरी चाललो आहे. इथला हा कॉक बंद करतो. इकडे तुमच्या वहिनीला फोन करून सांगितलं मी चालू कर म्हणून वांगे भरायचे. तर मी आता घरी चाललो आहे. तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ, तुम्हाला दाखवतोच मी. हे बघा. तर बघा मित्रांनो, इथं कॉक कमी केला आहे तिकडं वहिनीनं, त्याच्यामुळे पाणी कमी झालं इथं. मी आता इथला हा जो कॉक आहे ना पूर्ण बंद करतो, म्हणजे तिकडं पाणी जास्त निघाल. आता आपला हा कॉक जो आहे ना पूर्ण मी बंद करतो असं. झाला बंद आणि आता जातो घरी. तर बघा मित्रांनो, इकडं पाणीचं लावलंय, कॉक फिरून दिलं इकडं. आणि इथे आपल्या मिरच्या आहे, इकडं लसूण आहे आणि इथं वालाची शेंगा आहे. काय म्हणती निष्ठतोय तो जाडायचा ना, तो का सोडून हा 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 हा. काला सडी ती वल्ल होईल सगळं. वल्ले वर राहिले मी ध्याना किती वल्ले झाले. बघा मित्रांनो, तुमची वहिनी वल्ली झाली. इकडं वल्ली झाली. माग वड ना पाईप, वड 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 बा, ह्याला बरं वड. दे इथं. सोडा आता, हा, सोड. सोडा आता, दे सोडून, दे ना सोडून. कांदे काढून घेऊ का? बादली राहू दे त्याच्यावर, बॉज राहू दे तसा, म्हणजे त्याच्यावर टेकेल राहील. किती वल्ले झाले. आता बघ कसं करा? खाऊन का पाईप मोरखावानी मग तुला करता आलं का नीट काम? हा, करता आलं. हां, तुलाच काम करता नाही आलं काय मला सांगितलं. बघा मित्रांनो, हिलाच काम जमलं नाही नीट करायला, मला म्हणते मूर्खवानी. मूर्ख ही म्हणायची का मी मूर्ख आहे का? बारे देवा, ते पाणी पाकडत चाललंय. तर लाव का एखादी बोलते बारे. उलटे वारे, त्याला काय होतं, कुठं जाऊन द्यायचं पाणी, वावरातच जाणार आहे ना. बघा मित्रांनो, कसे वांगे झाले आपले. आता तिकडचं झालंय भरून, आता इथं वांग्यावर पाणी लावलंय. बघा मित्रांनो, किती भारी झाडं झाले. काही काही ठिकाणी खूप मस्त फुटवा केलाय. हे बघा, काही ठिकाणी फुलं पण लागले. हे बघा, असे फुलं हे जे आहे ना, ते फुलं असे लागले याला. बारे दे का तू? वा तिकडं म्हणजे काय, हां बारे द्यायला लावले. बारे इथं बारे दे बरं का तू. हां, तर बघा मित्रांनो, किती मस्त वांगे झाले. कमेंट करून नक्की सांगा मला. तिकडे आपली गाडी उभी आहे, आपलं घर आहे गरीबाचं.